येत्या 7 दिवसांमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू केला जाईल असा दावा केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते शंतनू ठाकूर यांनी केला। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते। बरोबर 5 वर्षांपूर्वी ज्या कायद्यावरून देशभरात प्रचंड गदारोळ झाला तो सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा येत्या आठवडाभरात देशात लागू होणार असा दावा भाजपचे केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी केलाय। शंतनू ठाकूर हे पश्चिम बंगालच्या बनगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत आणि मोदी सरकार 2.0 मध्ये मंत्रीही आहेत। बंगालमधील एका सभेला संबोधित करताना शंतनू ठाकूर यांनी येत्या 7 दिवसात सीएए लागू केला जाणार असल्याची गॅरंटी देऊन टाकली। आगामी 1 सप्ताहेर মধ্যে ভারতবর্ষ পশ্চিমবঙ্গ সহ ভারতবর্ষের প্রত্যেকটা স্টেটে সিএএ লাগু হবে এবং সেটা আপনারা দেখবেন। আজকে সেই গ্যারান্টি এই মঞ্চ থেকে দিয়ে যাচ্ছি। সুকান্তদা এসছেন মঞ্চে, আমি আমার বক্তব্য দীর্ঘায়িত করব না, বক্তব্য অনেক কিছু বলার ছিল। शंतनू ठाकूर यांच्या या दाव्याला आधार होता केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी गेल्या वर्षी बंगालमध्येच केलेल्या वक्तव्याचा। मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अमित शहांनी देशात सीएए लागू होणार त्याला कोणीही थांबवू शकणार नाही असं जाहीरपणे सांगितलं होतं। सीएए देश का कानून है, इसको कोई रोक नहीं सकता और हम सीएए को लागू कर रहेंगे। भाई और बहनों, जो वहां से आए हैं वो सभी हिंदू भाइयों बहनों का इस देश पर इतना ही अधिकार है जितना मेरा और आपका अधिकार है। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सीएए कायद्याचा वापर करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय। शंतनू ठाकूर यांच्या दाव्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निशाणा साधलाय। आलादा करे आइडेंटिटी कार्ड दिते चाइछे, नेবেন না, বলবেন আমার আধার কার্ড আছে, আমার রেশন কার্ড আছে, আমি তোমার 2 নম্বরি কার্ড নেব না। ওই কার্ড যদি নেন এনআরসি তে পড়ে যাবেন, আপনাদের সব বাদ দিয়ে দেবে। तृणमूल काँग्रेसमधूनच पॉलिटिकल करिअरची सुरुवात करणारे शंतनू ठाकूर यांचे भाजपमध्ये गेल्यावर सूर बदलल्याचा आरोप होतोय। दरम्यान 2019च्या लोकसभा निवडणुकीत विजयी पताका रोवल्यानंतर लगेचच केंद्रातील भाजप सरकारनं संसदेत नागरिकत्व सुधारणा कायदा पारित केला होता, पण त्या विरोधात देशभरात आंदोलनं सुरू झाली। कोविडमुळे ही आंदोलनं थांबली, पण तेव्हापासून हा कायदा थंड बस्त्यात गेला। आता लोकसभा निवडणुकीत मात्र हा मुद्दा पुन्हा उफाळून येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।